एबीपी न्यूज नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वजणांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे सांधेदुखी गुडघेदुखीपासून मुक्ती. याविषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात सांधेतज्ञ असणारे डॉक्टर प्रसाद जोशी सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर प्रसाद जोशी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर प्रसाद जोशींविषयी सांगत असताना मला आवर्जून सांगावं वाटतं की त्यांनी आपलं ऑर्थोपेडिक सर्जरीमधलं प्रशिक्षण हे बीजे मेडिकल कॉलेजमधनं संपादन केलं आणि हे करत असताना त्यांना सुवर्ण पदक म्हणजेच गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. डॉक्टर प्रसाद जोशी यांनी ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये घेतलेल्या ह्या प्रगत प्रशिक्षणाचा लाभ हा सर्वसामान्य रुग्णांना व्हाव्यासाठी ते फलटणला परतले आणि फलटणला राहून त्यांनी अतिशय सुसज्ज अशा जोशी हॉस्पिटलची निर्मिती केली, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी आपल्याला ठोस उपचार उपलब्ध झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान हे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावं ह्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आजपर्यंत त्यांनी 20,000हून अधिक यशस्वी ऑर्थोपेडिक सर्जरी केलेल्या आहेत आणि त्यांनी ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांना विविध प्रकारचे मानसन्मान सरकारतर्फे मिळालेले आहेत. इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड, त्याचप्रमाणे भारत गौरव पुरस्कार, ह्यानंतर सकाळतर्फे मिळालेला एक्सलन्स इन ऑर्थोपेडिक्स अवॉर्ड आहे आणि त्याचबरोबरीने खास करून त्यांना आरोग्यरत्न पुरस्कार देऊन सह्याद्री ग्रुपतर्फेही सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे, आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा हाडांचा विकार असो, कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, मणक्यांचे विकार असो, आज आपल्याला या ठिकाणी अतिशय अत्याधुनिक उपचार हे अतिशय कमी खर्चात मिळणार आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं, सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं. आपल्याला जर का ह्या उपचारांचा लाभ घ्यायचा असेल तर जरूर आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे जोशी हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. तर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. आपणही तालुका पातळीला जाऊन किंवा या ठिकाणी अशा पद्धतीच्या फलटणसारख्या ठिकाणी अतिशय सुसज्ज हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. तर सर्वप्रथम आम्हाला ह्याविषयी सांगा, कोणकोणत्या स्वरूपाचे उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत, काय सांगता येईल? बरोबर. 2000 साली माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फलटणसारख्या आपल्या गावी तिथे जे गोरगरीब आहेत किंवा जे रुग्ण आहेत त्यांना आपली गरज आहे आणि अशामुळे आपण फलटणला जाऊन प्रॅक्टिस सुरू करणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मी फलटणला जाऊन माझी प्रॅक्टिस सुरू केली आणि कालच आपल्या सुसज्ज 40 बेडच्या जोशी हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचं काल उद्घाटन झालं आणि आता तिथे सध्या आपण पूर्णपणे ऑर्थोपेडिक्सशी रिलेटेड सर्व ट्रॉमा सर्जरीज करतो. त्यानंतर आपण स्पाईन सर्जरीज म्हणजे मणक्यांच्या सर्जरीज करतो आणि तिसरं म्हणजे सगळ्यात आता महत्त्वाचं सांगायचं मला असं आहे की सांधे रोपण शस्त्रक्रिया या फलटणच्या तालुका लेव्हलला आपण 3,500हून जास्त केलेले आहेत. आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो किंवा मणक्यांचे विकार असो, आपण जरूर संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे जोशी हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. तर जरूर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने मला असं विचारायचं की एकंदरीतच आजच्या कार्यक्रमाचा विषय आपला सांधेदुखी आहे. सांधेदुखी म्हटलं की गुडघेदुखी डोळ्यासमोर येते. तर सर्वप्रथम आम्हाला गुडघेदुखीविषयी सांगा, काय सांगता येईल? सांधेदुखी म्हणजे दुखणारा आणि सुजलेला सांधा. आता त्याच्यामध्ये पूर्वी जो सांधा कधीच दुखत नव्हता किंवा ज्या हालचाली आपल्याला पूर्वी सहज करता येत होत्या तर त्या हालचाली आपण आता करू शकत नाही आणि सांधा हा सुजलेला दिसतो आपल्याला आणि आता चालताना, जिने चढ उतर करताना, खाली बसताना, उठताना त्याचा त्रास व्हायला लागतो आणि अशा वेळी आपण सांधेदुखी जडली असं आपण नक्की म्हणू शकतो. आपण आता जाणून घेतलं सांधेदुखीविषयी डॉक्टर प्रसाद जोशी सरांकडनं आणि आपल्याला अशा स्वरूपाची सांधेदुखी जडली असेल तरी आपण निराश होऊ नका, कारण अतिशय उत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत जोशी हॉस्पिटलमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे उपचार हे कमी दरात उपलब्ध आहेत, सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध आहेत. हे ॲडव्हान्टेज आहे फलटणसारख्या ठिकाणी हॉस्पिटल असण्याचं आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, महाराष्ट्रातले आमचे प्रेक्षक जे सगळे आजचा कार्यक्रम बघत आहेत, जरूर आपण हेल्पलाईन नंबर जे स्क्रीनवरती बघत आहात हे जरूर टिपून घ्या. हे सांधेदुखीच्या रुग्णांसाठीचे हेल्पलाईन नंबर आहेत. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने उपचारही विविध केले जातात विविध प्रकारच्या सांधेदुखी रुग्णांसाठी. काय सांगता येईल त्याविषयी आम्हाला?
तर सांधेदुखी कुठल्या स्टेजमध्ये आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तपासणीनंतर, तर त्यामध्ये मग आपण उपचार ठरवतो. तर सुरुवातीला पहिल्यांदा सांधेदुखी जडली असेल तर आपण त्यांना औषधोपचार करतो. त्यानंतर त्यांना काही व्हिस्को सप्लिमेंट्स इंजेक्शन्स आपण सांध्यामध्ये देतो आणि ती इंजेक्शन्सनी पेशंटचं वेदना हे लवकर कमी होतात, त्यांचं वंगण वाढतं, हालचाल वाढते आणि त्यामुळे फिजिओथेरपी पण त्याच्याबरोबर आपण त्यांना सपोर्टिव्ह करतो, ज्याच्यामुळे सांधेदुखीचं प्रमाण खूप कमी होऊन पेशंट परत पूर्ववत पहिल्यासारखा आपलं दैनंदिन जगू शकतो. आता काही रुग्ण हे थोडे उशिरा आपल्याकडे येतात, की सुरुवातीला त्यांचं बरं अंगावर काढल्यामुळे म्हणा किंवा थोडंसं सहन केल्यामुळे ते उशिरा येतात. तर अशा स्टेजेसमध्ये मात्र मग आपल्याला काही ऑपरेशन्स त्यांना ॲडवाईस करायला लागतात. तर पहिलं ऑपरेशन मी सांगेन म्हणजे आर्थ्रोस्कोपी, ज्याला आपण दुर्बीण शस्त्रक्रिया म्हणतो. दुर्बीण सांध्यामध्ये छोटी पेनाच्या टोक्याएवढी दुर्बीण असते, ते सांध्यामध्ये आपण घालतो आणि त्यानंतर ते सांधा स्वच्छ करून घेतो, त्यातली खर काढतो आणि त्याच्यामुळे हालचाल जास्त प्रमाणात वाढते आणि दुःख लगेच कमी होतं. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये जर काही पेशंट्स आपल्याकडे आणखीन उशिरा आले आणि त्यांचा जर बाक जास्त असेल किंवा फेंगडेपणा जास्त असेल, तर त्यामध्ये मग आपण आपल्याला ऑपरेशन करून तो फेंगडेपणा सरळ करून, ज्याला हाय टिबियल ऑस्टिओटॉमी असं आम्ही म्हणतो, तर ती आपण करून त्यांना पूर्ण बरं करू शकतो. आणि जर हा पेशंट आणखीन पुढच्या स्टेजमध्ये म्हणजे चौथ्या स्टेजमध्ये आला आणि कशानेच आपल्याला असं लक्षात आलं की आता ह्याला दुसरा पर्याय नाही, तर त्यावेळी मात्र सांधे रोपण शस्त्रक्रिया हीच आम्ही त्यांना ॲडवाईस करतो आणि ते करण्यापासून गत्यंतरच उरत नसतं. मला याच्या अगोदर 1.5-2 वर्षापासून गुडघे खूप दुखत होते. त्यातल्या त्यात जिना चढ उतार करणं अगदीच अवघड जात होतं. फलटणला माझा भाचा राहतो, त्या प्रसाद जोशी भेटतील का, तर त्यांनी मला रविवारची वेळ दिली. फलटणला गेले, त्यांनी माझा MRI केला. MRI केल्यानंतर त्यांनी सांगितलं की याला ऑपरेशनच करावं लागेल. त्यांनी माझं दोन्ही पायाचं एकाच वेळेस ऑपरेशन केलं. ना चढ उतार करू शकते, घरातल्या घरात फिरू शकते. मला म्हणजे थोडा कॉन्फिडन्स आलाय, मी जिना चढ उतार करू शकते, घरातल्या घरात फिरू शकते. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की केवळ सांधेदुखीच्याच आजारासाठी नव्हे, तर त्याच अनुषंगाने मणक्यांचे विविध विकार, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस आहेत किंवा मणक्यांचा TB झाला, मणक्यांची फ्रॅक्चर्स झाली, विविध स्वरूपाचे मणक्यांचे विकार आणि त्याच अनुषंगाने हाडाचे इतरही विकार, ज्याच्यामध्ये अपघातामुळे मार लागल्यामुळे उद्भवणारे हाडांचे विकार आहेत, फ्रॅक्चर्स आहेत. तर ह्यासाठी आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली उपचार उपलब्ध आहेत जोशी हॉस्पिटल या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध आहेत. पुणे मुंबईच्या मानाने अतिशय कमी खर्चात आपल्याला हे उपचार मिळणार आहेत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे महाराष्ट्रातले आमचे सर्व जे आज कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मला वाटतं एक सुवर्ण संधी आहे. आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा हाडांचा विकार असो, सांधेदुखी असो, मणक्यांचा विकार असो, आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या अनुषंगाने अर्थातच सर्व प्रेक्षकांना सांधे रोपणाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे, काय सांगता येईल? तर सांधे रोपणाबद्दल बऱ्याच एक गैरसमज पेशंटच्या मनात असतात. तर सांधा रोपण असं म्हणलं की पेशंटला वाटतं की आपले सगळे सांधे काढून टाकणार किंवा हाडच आपली बदलणार, पण तसं नाही आहे. ॲक्च्युली पृष्ठभाग फक्त आपण बदलत असतो आणि सांध्याचं बाकीची हाडं, त्यानंतर त्यांच्या शिरा, त्यानंतर त्यांचे स्नायू हे सगळे तसेच ठेवतो. त्यामुळे जसं एखाद्याची आपण फरशी आपण जशी घरात बसवतो, तर ती फरशी जशी वरच्यावर बदलतो पण खालचा बेस तोच राहतो, तसंच सांधे रोपणामध्ये आहे की आपण फक्त कवच खराब झालेलं काढतो आणि त्याला नवीन कवच बसवतो आणि तेवढंच फक्त सांधे रोपणामध्ये आपण करतो. आता हे कवच जे नवीन बदलतो, तर त्याच्यामध्ये बरेच प्रकार, आपण नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे नवीन बरेच प्रकार आलेले आहेत आणि त्यामुळे आता सध्याच्या ह्याच्यामध्ये पूर्ण मांडी घालण्याचे सांधे आलेले आहेत, खाली बसता येतं. तर सांधे रोपण केल्यानंतर आपल्याला परत पूर्वीच्या हालचाली अगदी नक्की करता येतात आणि आता असे चांगले तंत्रज्ञान असलेले प्रचलित सांधे आपल्याला उपलब्ध आहेत. 10 वर्षापासून मला दोन्ही गुडघ्याचा त्रास होता. कुठं जायचं म्हटलं तरी कोणाला तरी बरोबर घेऊन जावं लागत होतं. माझे भाचे डॉक्टर किरण राळे यांनी मला सल्ला दिला, डॉक्टर जोशीचं एक आपण ट्रीटमेंट घेऊ. एक्सरे काढल्यानंतर आम्हाला सांगितलं की दोन्ही गुडघ्यात बारीक बारीक तुकडे पडलेले आहेत, त्याच्यामुळे त्याने ऑपरेशन करायचा सल्ला त्यांनी दिला. ऑपरेशन डिस्चार्ज दिल्यानंतर घरी मी सगळ्यांना सांगता मी स्वतः चालत 3ऱ्या माळ्यावर चालत गेलो. मी जे काम केलं त्याबरोबर मी त्यांचा बराच आभारी आहे. आपल्याला फलटण या ठिकाणी हे अतिशय अत्याधुनिक स्वरूपाचे सांधे रोपणाचे उपचार असोत किंवा त्या अनुषंगाने इतरही सांधेदुखीवरचे उपचार, ज्याच्यामध्ये दुर्बीण उपचार आहेत किंवा मणक्यांवरचे उपचार आहेत, विविध हाडांच्या विकारांवरचे उपचार आहेत, हे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. तर जरूर डॉक्टर प्रसाद जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या जोशी हॉस्पिटलमधल्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच आपण नवीन नवीन तंत्रज्ञान हे सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देतात फलटण सारख्या ठिकाणी आणि आपल्या हॉस्पिटलला कॉम्प्युटर नॅव्हिगेशनची सिस्टीम आपण लावलेली आहे आणि आता रोबोटिक उपचारांची सुरुवात आपण करत आहात. काय सांगता येईल आम्हाला याविषयी? बरोबर. आता 2012 साली आपल्याकडे कॉम्प्युटर नॅव्हिगेशन तंत्रज्ञान जे आपल्या ब्रेन लॅब्स कंपनीतर्फे आपण जर्मन टेक्निकने
आणलं आणि त्याच्यानंतर आता त्याच्यावर आपण वापरून ते टेक्निक वापरून आपण साधारण 1,500 ते 2,000 सांधे रोपण आत्तापर्यंत केलेले आहेत. आणि त्याच्यानंतरची जी स्टेज आहे जी रोबोटिक्स, जी आपण सगळे आता ऐकत असाल, तर ती रोबोटिक्सची स्टेज ही आता गेल्या 2 वर्षापासून आपल्या मोठ्या शहरांमध्ये आलेली आहे. पण मला सांगायला फार अभिमान वाटतोय की फलटणसारख्या ठिकाणी काही महिन्यातच आपल्याकडे रोबोटिक्सचं तंत्रज्ञानही येणार आहे आणि त्याचा पूर्णपणे जो त्याचे फायदे काय आहेत, तर त्याच्यामध्ये ऑपरेशन हे जास्त लवकर होतं, जास्त अचूक होतं, पेशंटची रिकव्हरी ही जास्त लवकर होते आणि पेशंट पूर्ववत हा त्याच्या कामाला लवकर जाऊ शकतो आणि वेदना त्याच्या खूप कमी प्रमाणात राहतात. तर हे सगळे फायदे आपल्याला रोबोटिक्समध्ये मिळणार आहेत आणि ते लवकरच आपण फलटणमध्ये उपलब्ध करून देत आहोत. त्याचा लाभ आपण जरूर घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. येतात तर डॉक्टर्स वेगळे कपडे घातलेले, कसले कधी न बघितलेले बॉक्सेस, सूर्या काय काय काय, घाबरून जातो पेशंट. पण तुमच्यावरती मी इतकी डिपेंड होते. मी कविताच म्हणली ऑपरेशन टेबलवर, तुम्ही ऐकली असेल. अत्याधुनिक इमारतीचे सजले मजले चारी, सुसज्ज ओटी, तंत्रज्ञानाची नवी भरारी, प्रशिक्षित इथला स्टाफ, सेवेला तत्पर भारी, हास्य आले, अश्रू पळाले, वेदना गेल्या दुरी. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर प्रसाद जोशी सरांकडनं रोबोटिक उपचारांविषयी आणि आता हे उपचार लवकरच उपलब्ध होतील फलटणसारख्या ठिकाणी जोशी हॉस्पिटलमध्ये. रोबोटिक उपचारांमुळे अतिशय मला वाटतं आमूलाग्र बदल झालेला आहे, एक वैद्यकीय क्रांती झालेली आहे सांधेदुखीच्या उपचारांमध्ये, जेणेकरून या ठिकाणी कमी रक्तस्राव, वेदनारहित, सुरक्षित, आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार मला वाटतं आता उपलब्ध होतील सर्वच सांधेदुखीच्या रुग्णांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय परवडणाऱ्या दरामध्ये किंवा कमी खर्चामध्ये सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी या ठिकाणी आपल्याला उपचार मिळणार आहेत. तर जरूर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, अर्थातच गुडघेदुखीच्या बरोबरीने खास करून खुब्याचा सांधा आपल्याला खराब झालेला दिसतोच, पण करोनानंतर पर्टिक्युलरली खुब्याच्या सांधेदुखीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस विविध कारणांनी होतो, त्यात म्हणजे स्टिरॉइडचं अत्यधिक सेवन असो, अल्कोहोल आहे, विविध प्रकारचे इन्फेक्शन्स आहेत किंवा ऑटोइम्युन डिसीज आहेत, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस झाला किंवा इतरही कारणांनी हा सांधा खराब झालेला दिसतो. पण करोनानंतर ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर खुब्याच्या सांधेदुखीविषयी आम्हाला सांगा. खुब्याच्या सांधेदुखीमध्ये सुद्धा टप्प्याप्रमाणे आपण उपचार करता का, काय सांगता येईल? आता मी तुम्हाला खुब्याची इथे एक रचना दाखवतो, ज्याच्यामध्ये हा खुब्याचा सांधा आपला उखळीचा सांधा असतो आणि त्याच्यामध्ये एक वाटी असते आणि आपला बॉल असतो. तर हा बॉल अँड सॉकेट सारखा जॉईंट असतो. आता नॉर्मली हा स्मूथ मुवमेंट असते, त्याच्यामध्ये कुठेही आवाज येत नाही. जेव्हा सांधा खराब व्हायला लागतो तेव्हा आता आपण दुसरा हा मॉडेल बघूया, ज्याच्यामध्ये हा गोळा पूर्णपणे खराब झालेला दिसतोय आपल्याला आणि खडबडीत झालेला आहे. वाटीसुद्धा आतनं खडबडीत झालेली आहे, आपण जसं एखादी करवंटी खोऊ तसं. आणि त्याच्यामुळे सांध्यामध्ये अडथळा निर्माण होतो, सांध्याची हालचाल अडकते आणि मग पेशंटला भरपूर वेदना होतात आणि बरेच पेशंटना चालता पण येत नाही आणि त्यांना जागेवर बसून, बरेच काही लोक माझ्याकडे येतात ते व्हीलचेअर बाउंड असतात, म्हणजे व्हीलचेअर शिवाय त्यांना चालताच येत नाही. तर हे खुब्याचं खराब होण्याचं प्रमाण हे कोरोनानंतर जास्त प्रमाणात वाढलंय. खुब्याचं 1, 2, 3, 4 असे स्टेजेस आहेत. आता 1 आणि 2 स्टेजमध्ये आपल्याला सांधा काही काळापुरता वाचवता येतो आणि त्यासाठी त्यावेळी त्याला परत काही औषधं, त्यानंतर खुब्यामध्ये काही इंजेक्शन्स जे विस्को सप्लिमेंट्स असतात ती देता येतात. आणि ते केल्यानंतर आपण समजा स्टेज 3 आणि 4 मध्ये जर आपल्याला पेशंट आढळला तर मात्र त्याला सांधारोपण शस्त्रक्रिया केल्यापासून गत्यंतर राहत नाही. आणि त्याच्यामध्ये मला प्रकर्षाने असं सांगावंसं वाटतंय की खुब्यामध्ये सिमेंटलेस म्हणजे सिमेंट न वापरता विरहित सांधे जे आहेत ते खूप जास्त काळ टिकतात. त्याचं आयुष्य हे 35 ते 40 वर्ष असतं आणि नवीन काही सांधे आलेले आहेत ते 40 वर्ष किंवा 45 वर्ष सुद्धा टिकण्यासारखे आहेत. आणि तरुण पेशंटसाठी नवीन सांधे आपल्याला तंत्रज्ञानाने चांगले उपलब्ध झालेले आहेत. तर हे एक मी मॉडेल तुम्हाला दाखवतोय की सांधा बदलतो म्हणजे आपण काय करतो, तर ह्याच्यामध्ये हा खराब झालेला आपण हाडाचा भाग पूर्ण काढून टाकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नवीन गोळा बसवतो ज्याला स्टेम असते आणि हा गोळा सिरॅमिकचा असतो आणि त्याला सिरॅमिकची वाटी असते. असा सिरॅमिक ऑन सिरॅमिकचा एकदम गुळगुळीत सांधा आपण टाकतो आणि त्याची लाईफ साधारण 35 ते 40 वर्ष असते. हा सिमेंट न वापरता, ज्याला आपण सिमेंट विरहित सांधा म्हणूया, असा ह्याचा आपण तंत्रज्ञानाप्रमाणे टाकू शकतो.
पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये जर सांधा खराब झालेला असेल तर त्याच्यामध्ये एक ऑपरेशन पण आपण करतो, ज्याला आपण कोर डिकॉम्प्रेशन असं म्हणतो. तर त्यामध्ये आपण सांध्यामध्ये जे प्रेशर निर्माण झालेलं आहे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे, तर ते आपण ऑस्टिओनेक्रॉसिस जी सुरुवात झालेली आहे त्याला भोकं पाडून त्यातलं जे प्रेशर आहे ते रिलीज करतो. म्हणजे नवीन रक्तपुरवठा आणि नवीन रक्तवाहिन्या तयार होण्यासाठी मदत होते आणि त्याचा फायदा हा निश्चितच जे हाड खराब झाले ते परत पूर्ववत होण्यासाठी होतो. ह्या ऑपरेशन नंतर काही काळ पेशंट उत्तम राहू शकतो, पण काही काळ म्हणजे 5 वर्ष 10 वर्षानंतर परत सांधा खराब होण्याचं प्रमाण वाढायची शक्यता असते. अशा नंतर मात्र आपल्याला पुढे जाऊन आणखीन काही उपचार हे करावे लागतात. 2.5 वर्षापूर्वी मला जेव्हा एलियनचा त्रास आहे हे कळालं, मी मनाने भयंकर खचलेले होते. एका जवळच्या नातेवाईकांनी आम्हाला जोशी सरांचं हॉस्पिटल रेकमेंड केलं. आईवडिलांनी निर्णय घेतला सरांशी बोलून की आपण सर्जरी करतो तर सरांकडे करतो. मी जेव्हा पहिलं माझ्या आयुष्यातलं पाऊल टाकलं असेल तेव्हा जेवढा आनंद माझ्या आईवडिलांना झाला नाही, त्याहून सगळ्यात जास्त आनंद माझ्या दोन्ही सर्जरी झाल्यावरती जेव्हा मी पाऊल टाकला तेव्हा माझ्या आईवडिलांना झाला. आफ्टर सर्जरी जी केअर लागते पूर्ण टीमकडून खूप छान मिळाली. आय रिअली फील ग्रेट अबाउट इट. आपण आत्ता जाणून घेतलं खुब्याच्या सांधेदुखीवरील उपचारांविषयी, म्हणजेच हिप जॉईंटवरच्या उपचारांविषयी. आणि हे अतिशय अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार हे आपल्याला उपलब्ध आहेत जोशी हॉस्पिटल फलटण या ठिकाणी, तेही कमी खर्चामध्ये, सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने आपण आता मार्गदर्शन आपण सांधेदुखीविषयी करत आहात. अर्थातच गुडघेदुखी, खुब्याची सांधेदुखी म्हणजेच हिप जॉईंटविषयी आपण मार्गदर्शन केलंच. इतरही सांधे आपल्याला बऱ्याचदा दुखताना दिसतात. म्हणजे डायबिटीसमुळे फ्रोझन शोल्डरसारखी समस्या वाढते किंवा आमवातामुळे इतर सांधे, कोपर, मनगट खराब झालेले दिसतं. टाचदुखी आहे, घोट्याची सांधेदुखी आहे. पण जास्त याचं प्रमाण आपल्याला स्त्रियांमध्ये दिसतं आणि त्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण सुद्धा मेनोपॉज नंतर खूप जास्त दिसतं. ह्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. कसं आहे की आता संधिवातामध्ये बरेच सांधे आखडतात आणि डायबिटीसमध्ये जसं आता आपण म्हणलं की फ्रोझन शोल्डर हा कॉमन आजार आहे. तर फ्रोझन शोल्डरमध्ये सांधा पूर्ण आखडतो आणि त्याच्या हालचाली पूर्ण मंदावून जातात आणि त्यांना प्रचंड वेदना होतात. विशेषतः तो सांधा हा रात्री झोपेत जास्त दुखतो. तर अशा पण उपचार आपण पूर्ण करून ते सांधे आपण भुलीखाली त्याला पूर्ण मोकळं करून त्या हालचाल परत पूर्ववत करून त्याला नंतर व्यायाम आपण सांगतो आणि त्यानंतर तो पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो. काही इंजेक्शन्स आहेत जे आपण सांध्यामध्ये देऊन सांध्याचं वंगण वाढवू शकतो आणि छोटे सांधे जे आहेत की घोट्याचे आहेत किंवा कोपराचे आहेत किंवा छोट्या आपल्या हातांच्या बोटांचे किंवा पायांच्या बोटांचे सांधे आहेत त्याला पण आपण व्यवस्थित वंगण वाढायचे काही उपचार आहेत किंवा सांधे बदलायचे पण त्याचे उपचार आता प्रचलित झालेले आहेत. तर स्त्रियांमध्ये जेव्हा मेनोपॉज होतो तेव्हा त्यांच्यामध्ये हाडांमध्ये धरून ठेवणारं जे इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन आहे ते थांबतं आणि त्याच्यामुळे हाडातलं जे कॅल्शियम आहे ते डिप्लीट व्हायला लागतं किंवा निघून जायला लागतं आणि अशामुळे ऑस्टिओपोरोसिस होतो. बऱ्याच स्त्रियांमध्ये असं आढळतं की त्या 40 नंतर 50 नंतर त्यांचं वजन वाढलेलं असतं. त्यामुळे वजन वाढल्यामुळे आणि हाडातलं कॅल्शियम कमी झाल्यामुळे सांध्यांवरचा अतिरिक्त ताण हा त्यांना सहन होत नाही आणि त्याच्यामुळे सांधेदुखी ही त्यांना लवकर जडते. अशा स्त्रियांनी रोज स्वतःच्या आरोग्याकडे सहज लक्ष द्यायला पाहिजे, नक्की लक्ष द्यायला पाहिजे. अशावेळी त्यांनी आपलं वजन कसं आटोक्यात राहील, त्यांचा बॉडी मास इंडेक्स हा कमी कसा राहील, म्हणजे 25च्या आत कसा राहील हे बघितलं गेलं पाहिजे. त्यासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम आणि काही आपल्याला औषधं घ्यायला लागतात की ज्याच्यामुळे हाडातलं कॅल्शियम आपलं तिथं धरून राहील किंवा हाडातलं कॅल्शियम चांगलं परत येईल, पूर्ववत येईल. तर असे हे जर केलं तर बऱ्याच स्त्रियांचे हे प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतात, सांधेदुखी कमी होऊ शकते आणि पुढे होणारा जो त्रास आहे तो आपण नक्कीच आटोक्यात आणू शकतो. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर प्रसाद जोशी सरांकडनं की कशा रीतीने विविध प्रकारच्या सांध्यांसाठी आज सर्वोत्तम उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये वंगणाची इंजेक्शन आहेत, औषधोपचार आहेत, त्याच अनुषंगाने गरज पडली तर दुर्बीण उपचार आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला सांधेबदल शस्त्रक्रिया सुद्धा आता उपलब्ध झालेली आहे, विशेष करून जोशी हॉस्पिटल या ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अत्याधुनिक उपचार पुण्या मुंबईच्या मानाने अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत फलटण या ठिकाणी जोशी हॉस्पिटलमध्ये. तर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, या अनुषंगाने अर्थातच मला अजून जोशी हॉस्पिटल विषयी विचारायला आवडेल, कारण फलटण सारख्या ठिकाणी आपण अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान हे सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून दिलेले आहे. तर ह्याच्या मागचं यशाचं गमक आणि एकंदरीतच आपली पुढची वाटचाल कशी आहे, काय सांगता येईल?
तर मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना असं सांगायचं आहे की तुम्हाला जर सांधेदुखी जडली असेल किंवा त्रास होत असेल तर तुम्ही तो आजार अंगावर काढू नका. वेळीच जर उपचार आपण घेतले तर ऑपरेशन न करता पहिल्या वेळेस आपण पूर्णपणे बरं होऊ शकतो. आणि जर आपल्याला त्रास नाहीच कमी आला किंवा कसं असतं की बऱ्याच लोकांना किंवा बऱ्याच रुग्णांना 80% रुग्णांना ऑपरेशन लागत नाही, 20% रुग्णांनाच ऑपरेशन लागतं. त्यामुळे लवकर जर उपचार घेतले तर ऑपरेशन आपल्याला टाळता येतं आणि जर उपचार उशिरा घेतले तर मात्र ऑपरेशन नक्की करावं लागतं. त्यासाठी आपण आता जोशी हॉस्पिटलमध्ये गेले 22 वर्ष आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्याकडे सुसज्ज MRI सेंटर आहे. त्यानंतर आपण मॉड्युलर OTs आहेत, आपल्याकडे चांगली फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे आणि हे सगळं सर्वांगीण आपण एकत्र येऊन पेशंटचा पूर्णपणे उत्तम उपचार करून पेशंटला कसं बरं करायचं हे आपण बघत असतो. एक मोलाचा सल्ला दिला आपल्याला तर डॉक्टर प्रसाद जोशी सरांनी जाता जाता की आपल्याला सांधेदुखी असेल तर आपण वेळीच उपचार पूर्ण करा, कारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण विना शस्त्रक्रिया केवळ औषधोपचाराने, फिजिओथेरपीने किंवा गरज पडली तर इंजेक्शननी सांधेदुखीवरती मात करू शकता. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करू शकता पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे जोशी हॉस्पिटल फलटणचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झाला आणि एक अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.